काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही वचक नाही. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाका हा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे चालवतात का, असा सवाल खुद्द विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय. हेच कमी की काय म्हणून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनीही पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढलेत. तालुक्यातील तळेगाव, धांदरफळ, चंदनापुरी, वडगावपान या विविध गावच्या हद्दीमध्ये ढाब्यांवर अवैध व्यवसाय सुरू आहेत. मात्र तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांची कारवाई शून्य आहे. ते गुन्हेगारांना पाठीशी घालतात का, असाही आरोप या दोनही आमदारांनी केलाय. तशी तक्रार त्यांनी DYSP कुणाल सोनवणे यांच्याकडे केली आहे. ढुमणे यांच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असंही म्हटलंय. DYSP साहेब, सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या PI ची आहे. जे ढुमणे नावाचे तुमचे PI आहे, तालुक्याचे PI, एक महिन्यापूर्वी त्या तिथं अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि ज्याच्यामध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं. कामावून काढून टाकल्यानंतर PI नी पत्र दिलं टोल मॅनेजरला. एक महिन्यापूर्वी अशीच कैलास भाऊ तिथं घटना घडली. दोन गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्या लोकांना काढून टाकलं कामावरून. PI ढुमणेंनी पत्र दिलं टोल मॅनेजरला की यांना परत कामावर घ्या. मुळात जर एक महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या तिथं मारामारी करणाऱ्यांचा, तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती. त्याच्यामुळे ढुमणेंना तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकतं? ते असं ढुमणेंना एक मिनिट माझं त्या PI नी काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही. अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे मागे घे, कामावर घे, सांगणारे तुम्ही कोण? आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या. तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे. भांडणं करणं तिथं आणि आरेरावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही. टोल नाक्याच्या मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं त्याची चौकशी झाली पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली. तिथं सातपुते नावाचे तुमचे PSI का API हे घटनास्थळी गेले. मग घटनास्थळी गेल्यावर त्या सातपुतेनी जागेवर कारवाई का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे. का सातपुतेनी सगळं बघितलं, भांडण निघून गेला? त्या सातपुतेला देखील तुम्ही तातडीने कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे. या प्रकरणात फार हस्तक्षेप केलेला आहे सातपुते. त्याचा संबंध काय? तिथं जर तो ऑन द स्पॉट होता ना सातपुते, तिथं त्यांनी सगळ्यांना उचलायला पाहिजे होतं ना. सातपुते तिथं बघायची भूमिका घेऊन निघून का गेले? म्हणून हे सगळं प्रकरण संशयास्पद आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही कोणावरही काय आरोप करा, काय करा, हे सगळं तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाची चूक आहे. तुमची अजिबात पोलिसांची काही दहशत राहिलेली नाही. 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी आरोप केले, ज्यांनी मारहाण केली त्यांना सगळ्यांना तुम्ही तातडीने अटक केली पाहिजे. कायदेशीर तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही सगळं केलं पाहिजे. आणि इथून पुढं खासगी जागेवर जर भांडण होत असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करता कामा नाही. याला कामावर घ्या आणि त्याला कामावर घ्या, हे तुमचं काम नाही. टोल नाक्याचे कर्मचारी त्यांची जी गुंडगिरी गेल्या कितीतरी वर्षापासून संगमनेरात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा सुद्धा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी होती का संगमनेरातील व्यापाऱ्यांना
किंवा पत्रकार बांधवांना सुद्धा यापूर्वी त्या भागातून येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्यांना ते पूर्ण अंदाज आहे का सीसीटीव्ही कॅमेरे जिथं आहेत तिथं भांडण नाही करत, साईडला जाऊन ते त्यांना मारहाण करता. या गुंडगिरींचा म्होरक्या कोण आहे हा सुद्धा शोधावा लागणार आहे. कारण यापूर्वी ज्या चुकीच्या पद्धतीने टोल नाक्यावरती सुद्धा काम चाललंय, संगमनेरातील स्थानिक व्यापाऱ्यांना सुद्धा किंवा स्थानिक नागरिकांना सुद्धा टोल मधून सवलत असताना त्यांच्याकडून टोल बळजबरीने वसूल केला जातो. हे सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे. मी आता सकाळी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना बोललो होतो. मला काल अमरीशनी सांगितल्यानंतर 307 गुन्हा दाखल होण्याबाबत सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत आणि ते 307 दाखल होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आरोपींना सुद्धा तात्काळ अटक करण्याबाबत आपण सांगितलंय. डीवायएसपी साहेब आहे तिथं. साहेब, आता आपल्याला याच्यामध्ये आपण सगळ्यांची मागणी आहे, व्यापाऱ्यांची सुद्धा. घडलेली घटना दुर्दैवी आहे, तर आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती बी आहे 307 त्याच्यावरती त्या आरोपींवर दाखल झालं पाहिजे. तुमच्यावर कुठल्याही राजकीय लोकांचं कोणाचंही आलं प्रेशर तर तुम्ही ते अजिबात हे करू नका. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, तो कुठल्या राजकीय पक्षाचा हे पाहू नका. त्यांच्यावरती कारवाई आजच्या आज झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही कारवाई करा. अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल, चुकीच्या गोष्टीला पाठबळ देत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल संगमनेरमध्ये, तर अशा अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मी स्वतः आग्रही राहील. यापूर्वीही टोल नाक्यावर हाणामाऱ्या झाल्या होत्या. ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यांनाच परत कामावर घ्या असं पत्र संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांनी टोल प्रशासनाला दिलं. ही बाब आमदार सत्यजित तांबे यांनी उघड केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था ज्या अधिकाऱ्यावर अवलंबून आहे तोच अधिकारी गुन्हेगारांना टोल नाक्यावर कामावर घ्यायला सांगत असेल तर हे त्यांचं काम आहे का, असा सवालही आमदार सत्यजित तांबे यांनी विचारला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची कारकीर्द कायमच वादग्रस्त ठरली आहे. सर्वसामान्य माणसाला या पोलीस ठाण्यामध्ये येताना विविध आर्थिक संकटांचा सामना करत आपलं गाऱ्हाणं मांडावं लागतं. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याच पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीही केल्या. जाणून बुजून काही पोलीस कर्मचाऱ्यांना सारखं कामावर, बंदोबस्तावर ठेवणं आणि मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या खुर्चीजवळ उभं करून ठेवणं, यावरून अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला पोलिसांनी केल्याचं बोललं जात आहे. तर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या जवळच्या असलेल्या एका कर्मचाऱ्यावर सातत्यानं आरोप होत असल्यानं त्या कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलंय. दैनंदिन कामकाजात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या कार्यावर सर्वसामान्य नागरिकांना जे अनुभव आले असतील ते प्रसारमाध्यमांपुढे आले नाहीत. मात्र खुद्द दोनही आमदार महोदयांनी मोर्चात या अधिकाऱ्यावर कडक शब्दात ताशेरे ओढल्यामुळं आगामी काळात देविदास ढुमणे यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी लक्ष घालून अशा बेजबाबदार पोलीस निरीक्षकाची तातडीनं बदली करण्याची गरज आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.